सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण सर्वजण सुखी, समाधानी, आनंदी असाल, तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। या ताई वणी येथील रहिवासी आहे। ताईंना जो अनुभव आला आहे, स्वामींचा जो साक्षात्कार झाला आहे, तो खरंच खूप अद्भुत आहे। ज्यांच्याकडून स्वामींना आपली सेवा करून घ्यायची असते, त्यांच्याकडून स्वामी कशा प्रकारे करून घेतात, या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज आपण जे काही आहोत ते स्वामी कृपेने आहोत। खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत। ज्या कोणाच्या जीवनामध्ये स्वामी आहे ना, त्यांचे जीवन स्वामींनी खूप सारे फुलवलेले आहेत। त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर केले आहे। माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलं आहे। स्वामी भक्तांनो, मी वणी येथील रहिवासी आहे। मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे असं नाही, पण छोटीशी भक्त आहे। गेल्या 5 वर्षापासून मी स्वामींची सेवा करते। या अगोदर स्वामी सेवा काय, स्वामी कसे दिसतात याविषयी मला थोडी देखील माहिती नव्हती, पण स्वामींना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती। एकदा काय झालं ना की असंच माझा मुलगा आजारी होता। त्या दरम्यानमध्ये मी मोबाईल बघत होते आणि सहज तारक मंत्र माझ्याकडून लागला गेला आणि तो ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं, पण मला माहीत नव्हतं की हो महाराजांचा मंत्र आहे म्हणून। मी तो ऐकला आणि माझ्या मनाला एक शांती मिळाली, खूप छान वाटलं। मग मला त्याची सवयच लागली। मी रोज तारक मंत्र लावूनच झोपत असायची, झोप शांत लागायची आणि माझा मुलगा देखील नंतर बरा झाला। त्यानंतर काय झालं ना की असंच थोडे दिवस गेले आणि मला एक रात्री स्वप्न पडलं की मी खूप गाढ झोपलेली होती आणि त्या स्वप्नामध्ये एक उंच पुरे बाबा माझ्या स्वप्नात आले। त्यांनी धोतर घातलेलं होतं आणि एक सरळ नाक होतं आणि वरती काहीच नव्हतं आणि झोळी, त्यांच्या काखेमध्ये झोळी होती आणि ते मला बोलू लागले की उठ म्हणे आणि माहूरला ये म्हणे, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल म्हणे, असं ते म्हटले। आणि मला वाटलं की हे असं का बरं स्वप्न पडलं, हे कोण बाबा होते, कोण स्वप्नात आले, कारण याआधी मी स्वामींना कधी बघितलेलं नव्हतं, काहीच मला माहीत नव्हतं। आणि मग नंतर मी म्हटलं, सर्वांना सांगितलं की मला रात्री असं स्वप्न पडलं। ते म्हणे की कायम तुला असे स्वप्न पडत असतात, दे सोडून म्हणे, काही नसेल, तू जादा विचार केला असेल देवीचा, माहूरच्या देवीचा, त्यामुळे तुला ते स्वप्न पडलं असं म्हटले। मग त्यानंतर मी त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करून टाकलं। मग असेच थोडे दिवस गेले आणि काय झालं ना की मग माझ्या मनात यायचं बरं का की ते बाबा कोण होते, काहीतरी असेल। आणि मग मी स्वामी होम चॅनल बघितला। त्या चॅनलमध्ये काय झालं ना की मी महाराजांचं, त्यांच्या ताईंच्या तोंडातून तारक मंत्र ऐकला। तर मी म्हटलं, हे बाबरे, हे तर स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे। त्यानंतर इंडियन मॉम सुनित्रा, त्यामध्ये देखील त्या श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणायच्या। त्यावेळेस मला ते खूप छान वाटायचं आणि माझ्या मुखातूनही श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू असायचा। त्यानंतर काय झालं ना का मग देवीचं नवरात्र आलं। नवरात्रामध्ये मी घटस्थापना वगैरे सर्व काही छान वगैरे केली आणि देवीचा मोठा फोटो वगैरे वाटला आणि मनात वाटलं की स्वामी मला संकेत देत आहेत वाटतं की मी त्यांची सेवा करावी। पण म्हटलं नको, आता खूप देव झाले आहे घरात, त्यांना पण आणून परत त्यांची सेवा झाली तर बरं, आणि त्यांचं खूप कडक असतं असं मी ऐकलेलं आहे। त्यामुळं म्हटलं नको बाबा, असं माझ्या मनात पूजा करता करता विचार आले आणि देवीचा फोटो वगैरे मांडला, सर्व घटस्थापना वगैरे झाली। त्या रात्री मला स्वप्न पडलं पुन्हा की महाराज माझ्या स्वप्नात आले आणि ते मला म्हणू लागले, का गं, तुझ्या घरामध्ये मला ठेवण्यासाठी जागा नाही का, मला तू तुझ्या घरात जागा देणार नाही का, एवढंच आहे ना, मग ज्या देवीची पूजा करते तिच्या जागेवर मला का बरं बसवत नाही, स्वामी असे बोलले। त्यावेळेस मला खूप अशी खडबडून जाग आली की खरंच काय प्रकार आहे हा, मला काही कळायला मार्ग नव्हता। त्यावेळेस मग माझी एक मैत्रीण होती, तिला मी कॉल केला तर तिने सांगितलं की अगं
अगं हे तर स्वामींचे संकेत आहे म्हणे की तुला स्वामी सेवा कर म्हणत आहे. स्वामींना तू घरामध्ये आण, स्वामींचं अधिष्ठान कर आणि स्वामींच्या प्रत्येक संकेताकडे बारकाईने लक्ष दे म्हणे आणि स्वामींनी स्वप्नात जे जे सांगितलं ते कर, तुझं सर्व काही व्यवस्थित होईल, कल्याण होईल असं तिने मला सांगितलं. मग मला लगेच माहूरचं स्वप्न आठवलं. म्हटलं नाही, ते स्वामीच होते आणि स्वामींनीच मला सांगितलं आहे. मग मिस्टरांना मी म्हटलं नाही, मला आता माहूरला जायचं आहे, माहूरला दर्शन घेऊन यायचं आहे. मग मिस्टर म्हटले ठीक आहे. त्यावेळेस आर्थिक अडचणी होती, पैसेही नव्हते, पण आम्ही पैसे बघून काहीतरी मॅनेजमेंट करून गेलो. आम्ही दोघेच जण गेलो. तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं. मनामध्ये एक आशा होती की काहीतरी घडणार आहे, काहीतरी होणार आहे, कारण मला स्वप्न पडलं. स्वामींनी अगोदर संकेत दिला आहे. मी म्हटलं की स्वामी, तुमचं स्वप्न हे खरं असेल तर मला आज येथे तुम्ही दर्शन द्या, काहीतरी चमत्कार करा, काहीतरी साक्षात्कार द्या, असं मी स्वामींना बोलत होती. आणि माझी नजर सारखी भिरभरत होती. कोणीतरी मला भेटेल, कोणीतरी काहीतरी होईल, माझ्याशी बोलेल, मला दर्शन देईल साधूच्या रूपात, असं मला वाटत होतं. मी ते साधूंकडेच बघत होती, पण मला कोणीच भेटलं नाही. मग आम्ही असंच माहूरचा गड उतरत होतो. त्यावेळेस ना एक पांढरशुभ्र श्वान माझ्यासमोर आला. त्याने कपाळावरती भगवा गंध लावलेला होता, गळ्यामध्ये घंटी होती आणि तो माझ्याकडे एकटक बघत होता. जसे स्वामींचे डोळे भिरभिरतात तसं तो माझ्याकडे बघत होता. मीही त्याच्याकडे बघत होती. एक वेळेस मनात वाटलं की याच्या रूपात तर स्वामी आले नाही ना मला दर्शन देण्यासाठी, पण म्हटलं नाही, असं नाही, इथे आता हे देवस्थान आहे, इथे खूप श्वान असतात, तोही असेल. पण मी काय केलं, माझ्याकडे जो पेढा होता ना, त्याला तो पेढा फेकला. म्हटलं मला भीती वाटत होती तो चावेल वगैरे, म्हणून मी जवळ न जाता लांबूनच त्याच्याकडे पेढा फेकला आणि तो पेढा खाल्ला आणि तो इथून निघून गेला आणि आम्हीही गेलो. नंतर आम्ही जिथे दत्त महाराजांची अद्यापही विभूती पडते त्या गुहेमध्ये आम्ही गेलो आणि तिथून विभूती वगैरे घेतली आणि आम्ही घरी आलो. आता म्हटलं स्वप्नात सांगितलं होतं की माझं सर्व चांगलं होईल, व्यवस्थित होईल, माहूरला ये. त्यानंतर मग मी स्वामींचा फोटोही आणला. नित्यसेवा, स्वामींची सेवा वगैरे करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व मी घेऊन आली आणि स्वामींची सेवा सुरू झाली. आणि त्या दिवसापासून, जेव्हापासून मी खरंच माहूरवरून आले ना, त्या दिवसापासून सर्व काही चेंज झालं. आमच्यावरती प्रचंड कर्जाचा डोंगर झालेला होता. खूप धंदाही चालत नव्हता, पण तेव्हापासून धंद्यामध्ये वाढ झाली. अचानक धंदा वाढला आणि हळूहळू कर्ज देखील फिटू लागलं. इकडे स्वामींची सेवाही सुरूच होती. मी खूप रडत होती की मग नंतर मैत्रिणीला सांगितलं की माहूरमध्ये असं घडलं. त्यावेळेस ती म्हटली, अगं प्रत्यक्षात स्वामी महाराज तुला दर्शन देण्यासाठी आले होते, तुझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्या श्वानाच्या रूपात स्वामीच तुझ्यासमोर आले होते, तुला ते कळालं नाही. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की अगं मी किती मूर्ख आहे, किती वेडी आहे. स्वामी मला दर्शन देण्यासाठी आले, पण मी त्यांचं दर्शन देखील घेऊ शकले नाही. मी त्यावेळेस स्वामींपुढे नतमस्तक झाली. स्वामी मला माफ करा, तुम्ही खरंच आघात आहात. तुमची लीला, मागच्या जन्मीत मी तुमची काहीतरी सेवा केली असेल, काहीतरी भक्ती केली असेल, त्यामुळेच या जन्मी तुम्ही मला तुमच्या चरणाचा दास बनवला आहे. तुम्ही मला स्वतःहून तुमच्या सेवेमध्ये आणलं आहे. स्वामी खरंच तुम्ही धन्य आहात. आता एकच विनंती आहे की तुमच्या चरणाची माझ्याकडनं अखंड सेवा तुम्हीच करून घ्यावी, खूप सेवा करून घ्यावी. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचावं. तुमचा हा सेवेचा राजमार्ग माझ्या मुखातून त्याच्यापर्यंत पोचला जावा, एवढीच आता तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा छोटासा स्वामींचा अनुभव होता. आज मी जे काही आहे ते फक्त स्वामीमुळे आहे. प्रत्येकाने सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खूप छान प्रचिती, खूप छान अनुभव होता ताई. खरंच खूप मनाला भारी वाटला. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ज्यांना अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या दिलेल्या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.